हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिक नाही. उपमुख्यमंत्री पद तातडीने बरखास्त करा. मातोश्रीवरील पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंची मागणी. विरोधी पक्षनेत्याला सरकार का घाबरतंय? सरकारने या अधिवेशनात विरोधी पक्षनेता जाहीर करावा. सरकारवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरेंची मागणी. पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतच लढणार. पुणे मनपात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही. शरद पवारांचा प्रशांत जगतापांना शब्द. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते डोंबिवलीत विकास कामांचं उद्घाटन. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला रवींद्र चव्हाणांनाही आमंत्रण. रवींद्र चव्हाण कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे लक्ष. किरकोळ वाद झाले म्हणून महायुती तुटणार नाही. महायुती कायमच राहणार. महायुती तुटेल हा प्रश्न विचारण्यासारखा नाही. विरोधकांच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांचं थेट उत्तर. तपोवनमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक. एकही झाडाला हात लावू देणार नाही, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन. मनसे नेते अमय खोपकरांचा इशारा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमीवर महामानवाला केलं अभिवादन. महामानवाला वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर लोटला. दादर मेट्रो स्टेशनला चैत्यभूमी नाव द्या. डॉक्टर नरेंद्र जाधव यांची मुख्यमंत्र्यांसमोर मागणी. सलग 5व्या दिवशीही इंडिगो विमान सेवा रद्द होण्याचं सत्र सुरूच. शुक्रवारी 1000हून अधिक उड्डाणं रद्द, तर 10 ते 15 डिसेंबरपर्यंत सेवा पूर्वपदावर येणार. सीईओंनी केलं स्पष्ट. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात. पहिलीच बातमी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातली. उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. मतदार यादीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि या मुद्द्यावरून ठाकरेंनी सरकारला डिवचलं. मतदार यादीतील घोळावर कुणीही बोलत नाही, तर निवडणुकीमध्ये गडबड आणि घोटाळे सुरू असून कोर्टानं मतदार यादीतील घोळावर लक्ष घालावं अशी मागणी ठाकरेंनी केली. दरम्यान सरकार विरोधी पक्षनेत्याला का घाबरतं असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला. या अधिवेशनामध्ये सरकारने विरोधी पक्षनेता जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान यावेळी बोलताना ठाकरेंनी उपमुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरूनही टीका केली. उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिक नाही आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री पद हे तातडीने बरखास्त करा अशी मागणीच उद्धव ठाकरेंनी केली. यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवरही टीका केली. महायुतीतील सर्व पक्षाचा मालक एक आहे, तसेच सत्ताधाऱ्यांमध्ये मारामाऱ्या सुरू आहेत असा टोलाही त्यांनी लगावलाय. दरम्यान आता या ठाकरेंच्या टीकेवर सत्ताधारी काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण अजूनही मुंबई आणि इतर शहरातल्या मतदार याद्यांमध्ये जो प्रचंड घोळ आहे, त्या घोळाबाबत तसं कोणीच बोलत नाही. त्याच्याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने लक्ष द्यायला पाहिजे, स्वतःहून लक्ष द्यायला पाहिजे. जसं काही ठिकाणी अगदी भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत असेल, इतर विषयांमध्ये असेल, सर्वोच्च न्यायालय स्वतःहून लक्ष घालतं, तसा हा लोकशाहीचा विषय आहे. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून लक्ष घातलं पाहिजे की या मतदार यादींमधला जो घोळ आहे त्या घोळाबाबत आपण काय करत आहात, आणि तो घोळ जोपर्यंत निस्तरत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, असं मला असं वाटतं विनंती सर्वोच्च न्यायालयाला आम्हाला करायला पाहिजे. होता त्या ऐकत होतो, बंदुका निघत होत्या, मारामाऱ्या होत होत्या, हाणामाऱ्या होत होत्या. आता बूथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा हा उद्योग सुरू झालेला आहे. आणि हा जो काय चाललेला आहे कारभार, म्हणजे सत्ता पिपासूपणा, हा जनतेच्या हिताचा नाहीये. स्वतःच्या पक्षाची किंवा स्वतःच्या लोकांची सगळी काय करायची, घरं भरायची,
या दिशेने वाटचाल सुरू आहे. एक तर विरोधी पक्ष नेते पदाला हे सरकार का घाबरते? एवढे मजबूत सरकार आहे, ज्यांना दिल्लीचा सुद्धा पाठिंबा आहे. अनेक भ्रष्टाचारी त्यांच्या सोबत घेतले, त्यांच्यावरती त्यांनी पांघरुणं घातलेले आहेत. एवढं पांघरुण घातल्यानंतर सुद्धा विरोधी पक्ष नेत्याला हे सरकार का घाबरते? आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही. म्हणून जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याची मंत्री त्यांना बघा, त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्या, तिजोरीच्या द्यायच्यात का बाथरूमच्या द्यायच्यात, त्या सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद आता लावता कामा नये. पुढची बातमी पाहूया. पुढची बातमी कोल्हापुरातून आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसतंय. सतेज पाटलांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. 31 जागा शिवसैनिकांना देण्याची मागणी करण्यात आली आहे. आम्ही फक्त राबण्यापुरते आहे का, असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केलाय. त्यामुळे आता इथे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसतंय. सतेज पाटलांच्या विरोधामध्ये शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. 31 जागा शिवसैनिकांना देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता या वादानंतर यावर काय तोडगा निघतो हे येत्या काळात स्पष्ट होईलच. मात्र या निधीतून इथे वाद निर्माण झालेला आहे. सन्माननीय महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना मी आपल्या माध्यमातून आता थोडक्यात सांगितले की आम्ही तुमच्यासाठी जेव्हा रान केलं, काँग्रेसच्या तिन्ही सीटसाठी शिवसेनेचा सिंहाचा वाटा, शिवसेनेचा, आणि तो सिंहाचा वाटा तुम्हाला दिसत असून तुम्ही आम्हाला म्हणजे सवतीची भूमिका आम्हाला त्यांनी दाखवू नये. पुढची बातमी पाहूया. पुढची बातमी पुण्यातून. पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. मनपा निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून प्रशांत जगताप नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आणि अशी माहिती प्रशांत जगताप यांनी भेटीनंतर दिली आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष महाविकास आघाडी सोबतच लढणार असल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली. पुणे शहरातली महाविकास आघाडी म्हणूनची लढत कशी राहील किंवा एकूणच जर चुकीच्या पद्धतीने आघाडी झाली तर तशी कशी काही ना काही एकूणच निष्कर्ष निघू शकेल या संदर्भात एकूणच लेखाजोखा आदरणीय पवारसाहेबांच्या समोर मी मांडला. साहेबांनी त्यासाठी खूप सारा वेळ दिला. या सगळ्या चर्चा झाल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांनी एक गोष्ट क्लिअर केली आहे की पुणे शहरामध्ये आणि राज्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढवणार आहोत. या सगळ्यांचे ज्यांची काही मतं आहेत ती सुद्धा आदरणीय पवारसाहेबांच्या समोर मी ठेवली. पण त्याहीपेक्षा कार्यकर्त्यांची जी नाही का मतं आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा ज्यांनी मागच्या काळामध्ये आंदोलनं बैठकांच्या माध्यमातून पक्ष जिवंत ठेवला अशा कार्यकर्त्यांची मतं व्यक्त केली. पवारसाहेबांचा किंवा पार्टीचा वेगळा विचार नाही. आदरणीय पवारसाहेबांनी इथं आपण महाविकास आघाडी म्हणून जावं अशा प्रकारचे स्पष्ट सूचना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला केलेल्या आहेत. पुढची बातमी पाहूया. नुकत्याच नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या तर पुढील काही दिवसामध्ये मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांची निवडणूकही जाहीर होईल. निवडणुकांच्या काळामध्ये एकीकडे सर्वच राजकीय पक्षांनी दंड ठोपटले असताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या एका विधानामुळे चर्चांना उधाण आलंय. भाजप देवाभाऊंच्या पाठीशी आहेच, पण राज्यातील इतर राजकीय पक्ष कसे चालणार हे देखील देवाभाऊच ठरवतात असं वक्तव्य करत मंत्री मंगल प्रभात लोढांनी चर्चांना तोंड फोडलंय. लोढांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये आता एकच चर्चा रंगू लागल्यात. तर त्यांच्या या विधानावरून अमोल मिटकरींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे, तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी, पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवा भाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं. और ये हमारे राजनीतिक गुरु, इनके जो विभिन्न रूप हम देख रहे हैं. लोढा साहेबांनी त्यांच्या पक्षाची संस्कृती सांगितली असेल. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आहे. माझ्या पक्षाचा तळागाळात प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आणि माझ्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा हेच आमचा पक्ष चालवतात. दुसऱ्याला कुणाला आमचा पक्ष चालवण्याची गरज नाही.
खरं बोलते. म्हणजे महाराष्ट्राची जी लोक म्हणतायत, जनता म्हणते, धुळधाण उडवून टाकली, वाट लावली. तुम्ही देवेंद्रजी फडणवीसना बदनाम करताय. चांगलं आहे, तुम्हीच सांगताय तर बरं आहे, लोक ऐकतायत. पुढची बातमी पाहूया. बातमी छत्रपती संभाजीनगरमधून. आज विविध कार्यक्रमांचं आयोजन इथे करण्यात आलं होतं. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना उभाटाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना उभाटाकडून सुपारी हनुमान मंदिरामध्ये महाआरती करत भजन करण्यात आलं. यामध्ये अंबादास दानवे, चंद्रकांत खैरेंसह शिवसैनिकांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. तर दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये भाजपाच्या वतीनं मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये महाआरती करण्यात आली. तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीला मनसेकडूनही विरोध करण्यात आलाय. मनसेच्या चित्रपट सेनेचे अमय खोपकर यांच्या उपस्थितीमध्ये मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत इथे विरोध दर्शवला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनामध्ये साधुग्राम उभारण्यात येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर 2 आठवड्यांपासून तपोवन वाचवा मोहीम सुरू करण्यात आली आहे. माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, जसं त्यांनी पार्थ पवार यांना माफ केलं तसं आमच्या या तपोवनातल्या झाडांना माफ करावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही. मोठं आंदोलन आम्ही छेडू. गिरीश महाजनांवर ते जे काय बोलताय याच्यावर कोणाचा विश्वास नाही. त्यांनी व्हिडिओ दिलेत मीडियाला, फोटो आहेत त्यांच्याकडे. इकडचं एकही झाड तोडलं जाणार नाही. पण मागच्या वेळेला ज्यावेळेला मनसेची सत्ता होती त्याच वेळेला सिंहस्थ कुंभमेळा आयोजित केला होता. याच सगळ्या भागामध्ये साधू महंतांची राहण्याची व्यवस्था केली. तेव्हा ही झाडं नव्हती इकडे. तेव्हा पण मग आता तुमच्याकडे पर्याय काय? पर्याय सरकारने शोधायचा आहे. म्हणजे सिंहस्थ होऊ द्यायचा की नाही? अहो, आम्ही त्या साधू संतांचं स्वागत करतो, पण हे असं आमच्या तुम्ही उरावर बसून सरकार इथे कुंभमेळा करत कसं होईल?